नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। वसई विरासत महानगर पालिका क्षेत्र में गटर हो नाला हो, ऐसी तमाम समस्याओं को लेकर बरसात में परेशानी जो होती है, आज उसको लेकर के महापौर अपने साथ तमाम नगर सेवक पदाधिकारी नारायण मानकर जी, प्रफुल्ल साने, निषाद चोरगे, तमाम ऐसे लोग लेकर के साथ में महानगर पालिका इंजीनियर दीपक पाचांगे और ऐसे इंजीनियर तमाम जगह जगह पे घूम रहे हैं और उड़ान पुल की जायजा लेते हुए ये सब जल्द ही कार्य संपूर्ण किया जाएगा। इसका महापौर ने आइए सुनते हैं क्या कुछ कह रहे हैं फुलवारी समाचारों खास खबर में। तत्काळ चालू करायचं आहे, त्यासाठी MMRD मध्ये आमची बैठक झालेली होती। लोकनेते यतींद्र ठाकूर जो आमदार क्षितिज ठाकूर यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला होता आणि याचा फॉलोअप आम्ही घेत होतो। काही छोट्या मोठ्या अडचणी होत्या, तुम्ही आता बघितलं असेल का रेल्वेचं प्लॅटफॉर्मचं आणि रेल्वे रुंदीकरण हे काम होतं म्हणून थोडासा याला वेळ लागलेला होता, परंतु आता शेतकऱ्यांच्या देखील ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या दूर करून आता मुहूर्त सापडलेला आहे आणि लवकरात लवकर हा चालू होणार आहे। त्या दिवशी आमची MMRD मध्ये बैठक झाली होती आणि मुखर्जी साहेबांनी सांगितलं होतं तर प्रत्यक्षात आम्ही सांगितलेलं का साईट व्हिजिट करू आणि त्याप्रमाणे आज MMRD चे सगळे अधिकारी आलेले आहेत आणि आता साईट व्हिजिट आमच्या चालू आहेत आणि शक्यतो सगळ्याच्या सगळ्या अडचणीवर मात करून हा लवकरात लवकर ब्रिज चालू होईल अशी मी आशा बाळगतो। सर, कुठेतरी कामाला विलंब होतोय पण त्यामुळे कुठेतरी बजेटही वाढण्यात येतोय। कसं आहे की रेल्वेचं रुंदीकरण चालू होतं इतकी वर्ष आणि त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या। आता तुम्ही समोर बघितलं असेल इकडे मागेच आपल्या नवीन प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे आणि त्यामुळे अडचणी काहीतरी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत सगळ्या। आणि तुम्हाला माहिती आहे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे राज्य सरकार देखील थोडंसं मागे पुढे होत होतं। MMRD पण थोडीशी मागे पुढे होते, परंतु मुखर्जी साहेबांनी आता मनावर घेतलेलं आहे का कसंही करून ही कामं चालू करायची आणि लवकरात लवकर ही कामं आता चालू होतील। एकूण किती ब्रिजेसचे काम आहे आणि त्यामुळं जी वसई विरारची वाहतुकीची मोठी समस्या आहे बघा। आता सध्या आम्ही जे बघतोय ते 4 रेल्वे ओव्हरब्रिज बघतो, त्याच्यातला विरार आणि नालासोपारा प्रायोरिटीनी आहे। त्याच्या पुढचे जे 2 आहेत ते अलकापुरी आणि उमळ्याचा जो आहे त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी आहेत, त्याच्यात देखील मात करण्याचा प्रयत्न चालू आहे। शेतकऱ्यांशी संपर्क साधलेला आहे। आमचे माजी महापौर मानकर साहेब ते उमळ्याच्या शेतकऱ्यांशी बोलत आहेत आणि अलकापुरीचे जे काही शेतकरी आहेत त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं चालू आहे। त्यांच्या देखील NOC या आठवड्याभरामध्ये मिळण्याच्या शक्यता आहेत आणि लवकरात लवकर त्याही ब्रिजचं काम चालू होणे करू अशी आम्हाला अपेक्षा वाटते।